नमस्कार मंडळी, राधास डेली व्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारल्याची भाजी कशी करायची तर ते बघणार आहोत। तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कारल्याची भाजी करताना ती कडू व्हायला नको, तर यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुरुवातीला आधी आपण कारले स्वच्छ धुवून घेतलेले आणि आता कापून घेतलेले आहे। तर असे गोलाकार आकाराने अगदी पातळ अशा चकत्या मी करून घेतलेल्या आहे। तर अशाच प्रकारे तुम्हाला गोल आकाराने अशा चकत्या करून घ्यायच्या आहे। तर आता त्यावरती आपण मीठ टाकून घेऊया। सुरुवातीला साधारणतः 2 ते 3 चमचे मीठ मी या कारल्यांवरती टाकलेलं आहे। यामुळे काय होईल की कारल्यांचा जो कडूपणा आहे तो कमी होईल। तर त्यामुळे मी सुरुवातीला आधी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हाताने छान आपण मिक्स करून घेऊया। तर हाताने मिक्स केल्याने काय होईल की व्यवस्थित मीठ प्रत्येक कारल्याला लागेल आणि त्याचा कडूपणा कमी होईल। त्यामुळे मी हातानेच व्यवस्थित लावून घेत आहे, तुम्ही बघू शकता। आणि मीठ लावल्यानंतर आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। तर आता 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर बघू शकता, तर त्याला असं पाणी सुटलेलं आहे आणि आता आपल्याला हाताने छान असं घट्ट पिळून काढायचे आहे ते कारले। त्याने काय होईल, ते कडू पाणी मिठासोबत निघून जाईल आणि कारल्याची भाजी आपली कडू होणार नाही। तर बघू शकता तुम्ही, अशाच प्रकारे तुम्हाला हाताने एकदम पक्कट पिळून घ्यायचं आहे। तर बघू शकता किती पाणी निघत आहे। तर हे सर्व कडू पाणी आहे। जर तुम्ही भाजी डायरेक्ट केली तर खूप कडू लागते चवीला। आणि तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, आता सर्व कारल्यांमधलं कडू पाणी मी काढून घेतलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि नंतर पाणी काढल्यानंतर हे कारले स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे। असं हाताने कालवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि छान हाताने कुस्करून घ्यायचं आहे। आणि परत एकदा हाताने असं पिळून एका ताटामध्ये आपल्याला ते कारले काढून घ्यायचे आहे। आता एकदा आपण धुतले आहेत कारले, तर परत एकदा आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। तर परत एकदा मी त्यामध्ये पाणी टाकून घेत आहे आणि परत हाताने छान असं त्याला घासून घेता व्यवस्थित। आता परत पिळून एका ताटामध्ये काढून घेऊया। यामुळे काय होईल की जेवढाही कडूपणा त्या भाजीमध्ये आहे तो सर्व निघून जाईल। तर बघू शकता, अशा प्रकारे आता आपण कारले स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर आता कारल्याची भाजी करण्यासाठी मी 3 कांदे घेतलेले आहे, 2 लसणाचे गाठे घेतलेले आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे। तर आता आपण कांदा कापून घेऊया आणि लसणाची पेस्ट पण करून घेऊया। तर आता आपलं भाजीसाठी लागणारे जे सामान आहे ते तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि शेंगदाणे हे बारीक करून घेतलेले आहे, लसणाची पेस्ट, लसूण आणि अद्रकची पेस्ट केलेली आहे आणि कांदा बारीक कापून घेतलेला आहे। तर आता गॅसवरती आपण कढई ठेवून देऊयात आणि साधारणतः कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 ते 3 पड्या आपल्याला तेल आता या भाजीसाठी लागणार आहे। तर 2 ते 3 पड्या तेल आता आपण कढईमध्ये टाकून देऊयात आणि तेल छान गरम होऊ देऊयात आपण। आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मोहरी टाकायची आहे आणि नंतर जिरं टाकून द्यायचं आहे। मोहरी आणि जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकून घेऊया। लसूण आणि अद्रकची पेस्ट छान झाल्यानंतर त्यामध्ये लगेच आपल्याला कांदा पण टाकून घ्यायचा आहे। तर आता लसूण आणि अद्रकची पेस्ट झालेली आहे। नंतर आता आपण कांदा टाकून घेऊया आणि कांदा पण छान आपल्याला होऊ द्यायचा आहे। तर या भाजीमध्ये मी कांदा थोडा जास्तच घेतलेला आहे, कारण थोडा कांदा जर यामध्ये जास्त टाकला तर भाजीला छान चव येते, त्यामुळेच मी यामध्ये 3 कांदे टाकलेले आहे। तर तुम्ही जर या प्रकारे भाजी केली तर नक्की सांगते की सर्व घरातल्या सर्वांना आवडेल आणि ज्यांना आवडत नाही कारल्याची भाजी तर ते सुद्धा आवडीने खातील। तर कांदा बघू शकता तुम्ही आपला झालेला आहे। तर त्यामध्ये आता आपण तिखट टाकून घेऊयात
साधारणतः 2 ते 3 चमचे मी यामध्ये तिखट टाकलेलं आहे. थोडी हळद टाकते, अर्धा चमचा थोडा गरम मसाला आणि धना पावडर टाकून घेतलेली आहे. आता छानपणे आता आपण मिक्स करून घेऊयात. तर आता हे सर्व मिश्रण मी छान परतून घेतलेलं आहे. थोडा वेळ होऊ दिलेला आहे मंद आचेवर. आणि आता आपण जे कारले स्वच्छ धुवून घेतलेले होते ते आता यामध्ये आपण टाकून देऊयात. तर आता कारले टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. कारले टाकल्यानंतर नेहमी लक्ष ठेवायचं की आपली जी गॅसची फ्लेम आहे ती अगदी मीडियम ठेवायची. कारण एखाद्या वेळेस काय होतं, गॅसची फ्लेम जर आपण हाय ठेवली तर ते करपून येतात, खालून जळून येतात. तर त्यामुळे मी गॅसची फ्लेम अगदी मीडियम किंवा स्लो करून ठेवली तरी चालेल. आणि मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला. तर व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर कारले खायला कडू जरी असले तरी अनेक गुणांनी हे समृद्ध आहेत. कारण कारल्याचे सेवन करण्याचे खूप फायदे आहेत. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी आपण नक्की करायला हवी. आणि लहान मुलांना सुद्धा अशा प्रकारे जर तुम्ही केली तर ते नक्की आवडीने खातील आणि तुम्ही टिफिनवर पण देऊ शकता. तर आता त्यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं तर मी त्यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचंच कूट करून घालत आहे. तर थोडं जाडसर केलेलं आहे मी. तर ते आपण टाकून घेऊयात आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊयात. कारले खाण्याचे खूप फायदे आहेत. कारण कारले खाल्ल्याने आपलं वजनसुद्धा कमी होतं आणि आपली कोलेस्ट्रॉलची पातळीही कमी होते. त्यामुळे कारल्याची भाजी आपल्याला आवडत जरी नसली तर अशा प्रकारे केली तर तुम्ही नक्की आवडीने खाल. तर आता आपण छान परतून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला यावरती झाकण ठेवून वाफेवर होऊ द्यायचं आहे कारल्यांना. थोड्या वेळाने मी ज्या प्रकारे परतून घेत आहे कारल्याची भाजी त्याच प्रकारे तुम्हाला परतून घ्यायची आहे. कारण कारल्याची भाजी शिजायला खूप वेळ लागतो. साधारणतः अर्धा तास याला वेळ लागलेला आहे मला भाजीला. कारण मी या भाजीला अगदी मीडियम मंद आचेवर शिजवलेला आहे. त्यामुळेच ते करपत पण नाही आणि चवीला पण छान लागतात. आणि तुम्ही अशाच प्रकारे करून बघा एकदा. तर आता त्यावरती आपण झाकण ठेवून देऊयात. तर 5 ते 10 मिनिटांनी परत आपल्याला काढून बघायचं आहे एकदा. तर 10 मिनिटं झालेले आहे आणि परत एकदा मी झाकण काढून परत एकदा परतून घेत आहे भाजीला. बघू शकता तुम्ही छान वाफ धरलेली आहे आणि वाफेवरती छान कारले शिजतात. आणि छान व्यवस्थितरित्या मी आता ते मिक्स करून घेत आहे. ज्यांना डायबिटीज वगैरे असेल तर त्यांना डॉक्टर सल्ला देतात की तुम्ही कारल्याचा ज्यूस किंवा कारल्याची भाजी आठवड्यातून एकदा तरी खा कारल्याची भाजी. पण खूप जणांना आवडत नाही. पण अशा प्रकारे जर केली तर नक्की तुम्ही आवडीने खाल. तर एकदा परतून घेते पुन्हा आणि परत एकदा त्यावरती झाकण ठेवून देते. नंतर 5 ते 10 मिनिटं झाल्यानंतर परत एकदा मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा परतून घेत आहे. या भाजीला तुम्हाला 3 ते 4 वेळा नक्की परतून घ्यावं लागणार आहे. भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. तरीही कारले आपण थोडे पातळच कापलेले आहे कापताना, कारण ती भाजी लवकर शिजून येते. आणि तुम्ही जर जाडसर कापले तर भाजी शिजायला थोडा वेळ लागतो. पण आपण पातळ कापलेले आहे त्यामुळे आपली कमी वेळात होऊन येत आहे भाजी. तर बघू शकता तुम्ही. तर छान भाजी आपली झालेली आहे कारल्याची. तर गॅसची फ्लेम मी शेवटी थोडी हाय केलेली आहे आणि झाकण न ठेवता तेव्हाच हाताने परतून घेत आहे. 2-2 मिनिटांनी परतून घेत आहे, कारण की आपली भाजी कच्ची राहायला नको. तर मैत्रिणींनो, अशी भाजी नक्की एकदा करून बघा घरी
आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आपली भाजी आता तयार झालेली आहे आणि गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या राधाज डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, भेटूया आणखी अशाच एका व्हिडिओमध्ये. जाताना चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा. धन्यवाद.